परिषद शाळेचा स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी, थोडक्यात वाचले अन्यथा अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात घटना घडली। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात बबलाद गावात जिल्हा परिषद शाळेत स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी झाले। एका शिक्षकालाही जबर मार लागलाय। बबलाद गाव सोलापूर जिल्ह्यात असून कर्नाटक सीमेवर असून कन्नड भाषिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो। कन्नड माध्यमाची सोलापूर जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी अनेक वर्षापासून आहे। 1ली ते 8वी असे वर्ग या शाळेत भरतात। मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास स्लॅब कोसळण्याची ही घटना घडली आहे। 13 विद्यार्थ्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून दुधनी आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्यांवर उपचार केले। गंभीर जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। माजी सरपंच राजकुमार लकाप शेट्टी यांनी माहिती देताना सांगितलं, जवळपास 25 वर्षापूर्वी शाळेची इमारत बांधली असून भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये आणि सोलापूर जिल्हा परिषदेनं नव्याने इमारत बांधून द्यावी अशी मागणी केली आहे। 15 ऑगस्टची तयारी सुरू होती। गावात प्रभात फेरी मारून आल्यानंतर वर्गात जाताना स्लॅब कोसळला। बबलाद तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत एकूण 100 विद्यार्थी 1ली ते 8वी पर्यंतचं शिक्षण घेतात। शाळेत 15 ऑगस्टची तयारी सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रभात फेरीचा सराव सुरू आहे। मंगळवारी सकाळी गावात सर्व वर्गातील विद्यार्थी प्रभात फेरी मारून वर्गात जाताना पोर्चमधील स्लॅब विद्यार्थ्यांवर कोसळला। प्राथमिक वर्गात जाणारे विद्यार्थ्यांवर स्लॅब कोसळल्यानं डोक्याला जबर मार लागलाय। 13 विद्यार्थ्यांचे डोके फुटले आणि रक्तबंबाळ झाले। ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि ग्रामस्थ शाळेत धावत आले। महंत दर्शनाळ, नरसू फुलारी, श्रीकांत मनुरे, सुरेश रोडगे, पमू लकाप शेट्टी यांनी जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढलं। दुधणी गावात मंगळवारचा बाजार असल्यानं दुधनी आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम होती। या घटनेची माहिती मिळताच आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषद कन्नड शाळेत आले आणि जखमी विद्यार्थ्यांवर उपचार केले। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।